आता अतिवृष्टी झाली या माध्यमातून सरकारनं तुम्हाला किती मदत केली आणि काय दिलंच नाही तर काय म्हणा मदत दिली काय? अनुदान आलंय का नाही नाही निघालं. तुमच्या नावावर अनुदान नाही आलं हा पडलं नाही हा पडलंच नाही. बर गेलतो बँकेला हा. नाही म्हणले पडलं नाही. बर ठीक आहे आता देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या शेतकऱ्याची अतिवृष्टी झाली हा त्या शेतकऱ्याला प्रति हेक्टर हा 18,500 रुपये अनुदान मंजूर केले हा आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा झाले अनुदानाचे तर तुम्ही म्हणता अनुदान आलं नाही कसं काय तुम्हाला आलं नाही नाही निघालच नाही येईल आणि काय मग हे आता महायुती सरकार देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे हम्म. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही मदत तुम्हाला म्हणजे कशी वाटते शेतकऱ्याला जास्त केली का कमी केली बरी कमीत कमी किती करायला पाहिजे होते नऊ कमीत कमी हेक्टरी एक तरी 10,000 10,000 हा काही शेतकरी म्हणतात 50,000 रुपये हेक्टर करायला पाहिजे होती एवढे कुठं 10,000 होते. तुमची अशीच मानसिक समाधान आहे का 10,000 रुपये प्रति हेक्टर सर्व हा 10,000 मध्ये त्याला आव मी मला काय म्हणायचे अरे ते व्हिडिओ चालू आहे त्याला बोला तुम्ही हा बरं बोला बोला बोलूच नाही आम्हाला आम्ही बोललो त्याला म्हणजे 9,000 देऊ का म्हणजे तुमच्या मनावर आमच्या मनावर काय आहे तुम्ही जी सांगता ते आम्ही करू देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही बोललात हो फोन करून साहेब काय म्हणले देऊ म्हणजे बर तुमच्या विनंतीला मान ठेवून तुम्हाला मदत म्हणजे सर्व शेतकऱ्याला तेवढीच मदत दिली का नाही दुसरी तुम्हाला जे आम्हाला दिसतं दिसू म्हणजे आम्ही बी देऊ दुसऱ्याला मदत करू काय बोलतील बर 10-5 रुपये बर 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 करू करू म्हणजे आता महायुती सरकारवर तुम्ही खुश आहेत म्हणायचं हा चांगलं सरकार आहे चांगलंच बोलायला लागलं की काय चांगलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं सरकार चाललंय हो, असं तुम्हाला म्हणायचंय हा बरोबर आहे का हा मग मग आता सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याच्या हम्म. ते तुम्हाला काय वाटतंय किती भाव असायला पाहिजे असं वाटतं 9,000 9,000 आता सरकारनं जर भाव जर तुम्हाला माहिती 4400 4500 4600 हो ह्याच्यावर तर भाव काही जात नाही 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 जातच नाही मग आता तुम्ही सरकारला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय विनंती करणार आहेत काय करा मला सांगा ती म्हणते ती सांगा म्हणजे सोयाबीनला किती भाव असायला पाहिजे तुमच्या मी तुम्हाला हं? 7,000 द्यावा 8,000 द्यावा 9,000 देत नाही बरं का 9,000 देत नाही हं. 7 दे 8 दे आखली आहे बर बर म्हणजे आपण काय ते पटलं पाहिजे की बोलायचं बर बर मग बर नीट घ्या मुलाखत तुमचे 9,000 भाव असण्याची अपेक्षा आहे का बर साहेबाला मग विनंती करा ना तुम्ही काय करावं साहेब म्हणा आणि घरात काही बाबा तशीच घरातच आहे का हं. आणि इकडे भाव नाही म्हणून विकली नाही हं. मग आता तुम्ही हे शेतातला रबीचा खर्च कशाने भागविता आणलं पैसे लोकांचं काढ काय उठतं घरी होतं काही म्हणजे याजाने काढले तुम्ही पैसे मग? सोयाबीनला भाव नाही म्हणून हा मग या सरकारवर तुम्ही काय खुश आहेत का नाराज आहेत नाही खुसच आणि एक एक जण असतं का तिकडे समजत का आपली एक काय समजायला पाहिजे का मग नाही आता सर्व शेतकऱ्याला सर्व शेतकरी नाराज आहेत ना हो ऐक हा मग तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाला असा विनंती करा ना, साहेब तुम्ही आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यावर का का एवढ्या अत्याचार किंवा का एवढं शेतकऱ्या बाबतीत असा विचार करतात असं तुम्ही बोला ना त्यांना होय बोललं बोलायचं का बोला ना आम्हाला एवढंच की भाव बरोबर द्या आमच्या साहेबींना हरभरा आता पेरलाय उगाच काय सांगायचं होय पेरलाय चांगला आहे तिकडे निघालो पाहता का उशीर झालाय त्या तिकडे चालू होतं हरभऱ्याकडे बर आले नाही काय नाही पण म्हणजे आता तुम्ही लोकांकडून व्याजाने पैसे काढलेत हं. आणि आता म्हणजे सावकाराकडून हा आणि सावकाराकडून व्याजाने पैसे काढून तुम्ही शेती केली हो आणि आता शेती केली तुम्ही
पण ते शेतमालाला भाव नाही, त्यामुळे तुम्ही सोयाबीन घरात ठेवली. हो आणि आता घरात ठेवल्याच्या नंतर सावकार तुमच्या दारात आलाय, पण त्या शेतमालाला भाव नसल्यामुळं तुम्हाला ती सोयाबीन कमी भावात विकावं लागायला, हो जेणेकरून तुमचा त्या माध्यमातून तोटा व्हायला आहे. मग होतं की तो. मग तुम्ही ह्या महायुती सरकारवर नाराजच आहे, बरोबर आहे. हम्म? हो मग काय मग साहेब भावाचं मागं नसते काय ते इकली होय. बरोबर आहे, हा बरोबर भाव आहे, नाही म्हणून ठेवली. बरोबर आहे. 40-50 काटा आहे बर, होय. काय मग साहेबाला तुम्ही काय विनंती करू शकता का नाही? करू की काय करू? काय ते आपल्याला पटवून ती तुमची अपेक्षा काय आहे सरकारकडून? काय ते दिलं आपल्याला पडणार पड देऊ. काय करावं आपण, पडणार पडलं पाहिजे, मग आम्ही 10-5 रुपये देऊ त्याला. मग आता तुम्ही मतदान कशाला करणार आहेत? कमळाला करणार आहेत का धनुष्यबाणला करणार आहेत का मशालीला करणार आहेत का नाही. घड्याळीला? नाही ती पोगानी. पिपाणी शरद पवाराला? हा बर 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 बर, उठून नका. शरद पवारचे समर्थक आहेत काय? हा मग शरद पवारने एक मोठी महाकर्ज 2दा केली शेतकऱ्याच्या बाबतीत, हो. म्हणून तुम्ही खुश आहेत. वा 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 केली वा. केली केली. तुम्ही शरद पवारचे कट्टर समर्थक आहेत म्हणायचं. अगदी बरोबर. तुम्ही शरद पवार साहेबाला अशी विनंती करा ना, देवेंद्र फडणवीस साहेबाकडे एक पत्र देऊन शेतकऱ्या बाबतीत कुठेतरी शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य ते भाव द्यावा, असे शरद पवार साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबाकडे विनंती करावं, असे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही विनंती करा साहेबाला. काय कराल? करून विनंती द्या आमच्या मालाला भाव. आम्ही घरात आणि ठेवलाय भाव नाही म्हणून भाव नाही म्हणून घरात ठेवलाय माल आम्ही. बर, हा देवेंद्र फड तुम्हाला शरदचंद्रजी पवार ही तुम्हाला शेतकऱ्याच्या बाबतीत योग्य ते मालाला भाव देतील अशी अपेक्षा आहे. हो हा, देवेंद्र फडणवीस देत नाही अशी तुमची? ते देतच नाही. देत नाही का? हा मग तुम्ही आता तुतारीला मतदान करणार, हा कमळाला नाही? हा ते आहे ते बघ कंबळाची माहिती कंबळा.